नमस्ते, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। विषयाचं नाव मी आधी तुम्हाला सांगणार नाहीये। मला एक सांगा, तुम्हाला मसल पेन होतोय का? मसल पेन म्हणजे कधी मान दुखतीये, ऐक आज कंबर दुखतीये, हो 7 दिवस झाले मला शोल्डर पेन होतोय का? अरे बाप रे, कंबर तर माझी दुखायचीच थांबत नाही। आणि हो, आता कंबर थांबलीये, पण आता माझी पाठ दुखायला लागलीये। असं आपल्याला होतं का? होत असेल ना, किंवा कधीतरी झालं असेल, नाही का? तर मग आपण काय करतो ना, आपण डॉक्टरांकडे जातो। डॉक्टर आपल्याला काही मेडिकल टेस्ट करायला लावतात, ब्लड टेस्ट करायला लावतात, युरिन टेस्ट करायला लावतात आणि आपण ब्लड टेस्ट करतो, युरिन टेस्ट करतो आणि डॉक्टरांना जाऊन दाखवतो। आणि आपले रिपोर्ट्स काय असतात? टोटली नॉर्मल, सगळे रिझल्ट्स निगेटिव्ह। हो ना, असं तुमच्यासोबत झालंय का हो? मग हा मसल पेन होतो का? जर आपल्या बॉडीमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि तरीही मसल पेन होतोय, त्याचं एक सायकोलॉजिकल रिझन आहे। किंवा डॉक्टर पण तुम्हाला बोलले असेल, तुम्ही टेन्शनमध्ये असता का? तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता का? तुम्ही टेन्शन घेता का? तुम्ही खूप विचार करता का? अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला डॉक्टरांनी सुद्धा विचारली असेल, हो ना? राईट। तर या सगळ्यामागे एक सायकोलॉजिकल रिझन असतं। ते रिझन म्हणजे एन्झायटी। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, एन्झायटी। एन्झायटीमुळे सुद्धा आपल्याला मसल पेन होतो, म्हणजेच सांध्यांचे दुखणे होतात। तर ही सांध्यांची दुखणे आपल्याला कधी नाही कधी तर झाली असेलच, हो की नाही? तर मसल पेन हा एन्झायटीचा एक खूप मोठा सिम्पटम आहे, महत्त्वाचा सिम्पटम आहे। याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका। ज्यांना एन्झायटी असेल त्यांना लाईफमध्ये कधी नाही कधी मसल पेन हा नक्कीच झालेला असेल। साधारणतः या मसल पेनमध्ये कुठले कुठले बॉडी पार्ट्स इन्व्हॉल्व होतात? तर मान आहे, कंबर आहे, पाठ आहे, नी आहे, जिथे आपले सांधेंची जॉईंट आहे, म्हणजे मसल जॉईंट झाले, ते आपल्याला होतात, ते आपल्याला दुखायला लागतात। मग आता करायचं काय? तर ही जी एन्झायटी आहे ना, ही आपल्याला मानसिकदृष्ट्याच नाही, मानसिकच आपल्यावर परिणाम करत नाही, तर शारीरिक सुद्धा आपल्यावर परिणाम करते आणि त्यामुळे आपल्याला हे वारंवार दुखणे व्हायला लागतात। काय होतं ना, तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे की एन्झायटीमुळे आपल्याला मसल पेन होतोय? कसं काय बाबा? तर आपण जेव्हा जास्त विचार करायला लागतो, जास्त चिंता करायला लागतो, त्यावेळी आपला ब्रेन काही हार्मोन्स सिक्रेट करत असतो आणि ते हार्मोन्स असतात स्ट्रेस हार्मोन। कारण आपण स्ट्रेसमध्ये असतो ना, त्यामुळे आपला ब्रेन स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करतो। आणि या हार्मोनचं काम काय आहे? फाईट और फ्लाइट। म्हणजे हा हार्मोन्स खूप महत्त्वाचा आहे। कशासाठी? की एखादी परिस्थिती, कठीण परिस्थिती जेव्हा आपण येते आपल्यासमोर, त्याच्यासोबत फाईट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी आपल्याला हे हार्मोन्स मदत करतात। परंतु हा स्ट्रेस जर नेहमी राहत असेल आणि त्याचं रूपांतर एन्झायटीमध्ये होत असेल आणि आपण नेहमी चिंता करत असू, नेहमी विचार करत असू, तर कंटिन्युअसली आपला ब्रेन काय करतो? हे हार्मोन्स सिक्रेट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं? हे हार्मोन्स सिक्रेट झाल्यामुळे आपले मसल जे आहेत ते अगदी कडक बनतात, स्ट्रेट बनतात, लवचिक राहत नाही आणि
आपल्याला मसल पेन व्हायला लागतं. हे याचं मूळ कारण आहे. एन्झायटीमध्ये काय होतं ना की आपल्या बॉडीला रेस्ट मिळत नाही. कारण आपली बॉडी एका ठिकाणी थांबलेली असते. आपल्याला उठावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही, पण जे आपला ब्रेन आहे तो कंटिन्युअसली काहीतरी विचार करत असतो. त्याचा विचार सुरूच असतो. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला रेस्टच मिळत नाही. तुम्ही पडून असता बेडवर 8 तास नाही 10 तास पडून असा, पण तुमचं ब्रेन हे वर्किंग स्टेटमध्ये असतं. ते वर्किंग स्टेजमध्ये काम करत असतं. ते कंटिन्युअसली वर्क करत असतं. विचार करायचा आणि स्ट्रेस हार्मोन जे आहे ते सिक्रेट होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बॉडी पेन होत असतात. एक आणखी लक्षात आलेलं आहे की ज्या लोकांना मसल पेन होतो, म्हणजेच त्यांना एन्झायटी असते, ते लोक एक्सरसाइज फार कमी करतात. आणि एक्सरसाइज कमी असल्यामुळं त्यांच्यामध्ये मसल पेनचं प्रमाण हे वाढतात. जसं की काय होतं, श्वास खूप आपण रॅपिडली घ्यायला लागतो, फास्ट घ्यायला लागतो, घाम सुटायला लागतो, कशात मन लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होतात. परंतु काही लोकांना काय ना एक्सरसाइजचीच एन्झायटी असते. म्हणजे एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याला दम लागेल, आपल्याला चक्कर येईल, आपल्याला पॅनिक अटॅक येईल, अशी त्यांच्या मनात भीती असते आणि त्यामुळे ते एक्सरसाइज करत नाही आणि एन्झायटी हळूहळू वाढायला लागते. आपलं शरीर कुठल्याही गोष्ट असो, आपलं शरीर सुद्धा एक मशीनच आहे. त्या शरीराला काम केल्यावर विश्रांतीची गरज असते. पण एन्झायटी असल्यावर काय होतं ना की आपली थॉट प्रोसेस जी आहे, आणि त्यातही कुठले थॉट्स असतात, निगेटिव्ह थॉट्स, कंटिन्युअसली सुरू असते. कंटिन्युअसली आपण एकाच गोष्टीवर खूप विचार करत असतो. त्याच्यामुळं आपल्या बॉडीला विश्रांती मिळत नाही, आपल्या माइंडला विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या मांसपेशींना, आपल्या मसल्सला सुद्धा रेस्ट मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे मसल पेनचा त्रास सुरू होतो. आपल्याला जर माहीत असेल किंवा आपल्याला आपण अनुभवाने सांगू शकतो की मसल पेन जेव्हा असतो ना की तो अगदी छोटासा असतो, पण छोटासा मसल पेन जेव्हा आपण एन्झायटीमध्ये आपल्याला असतो त्यावेळेस तो छोटा मसल पेन सुद्धा खूप मोठा वाटतो. नॉर्मल प्रोसेसमध्ये तो काहीच नसतो, पण एन्झायटी मध्ये असल्यामुळे तो मसल पेन, आपला छोटासा मसल पेन सुद्धा फार मोठा वाटायला लागतो. आणि बरेचदा काय होतं ना की मग या मसल पेन्समुळे थोडे आणखी काही साईड इफेक्ट्स, एन्झायटी आणि मसल पेन्स हे रिलेटेड आहे. त्याच्यामुळे आणखी काही साईड इफेक्ट्स व्हायला लागतं, स्वेटिंग व्हायला लागतं, कंपन व्हायला लागतं, म्हणजे हातपाय थरथर कापायला लागतात, आपल्या श्वासाची गती वाढायला लागते. आणि आपण काय करतो की याचं रिलेशन एका मोठ्या आजाराशी जुळवतो की मला हा आजार तर झाला नसेल, माझा हार्ट बीट्स वाढतात म्हणजे मला हार्ट अटॅक तर येणार नाही. या प्रकारे आपण त्याचं कोरिलेट करायचं त्याला प्रयत्न करत असतो. पण या मसल पेनवर जर आपल्याला मागे टाकायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला काही बेसिक गोष्टी आहेत की एन्झायटीमुळे जर आपल्याला मसल पेन होत असेल तर त्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं आहे, राईट. म्हणजेच हाऊ टू गेट अ राईड ऑफ मसल पेन और मसल टेन्शन. बी अवेअर ऑफ अवर बॉडी पोस्चर. आता मी जशी बसली अशी, तसं मुळीच पडायचं नाही. आपलं जे बॉडी पोस्चर आहे, हा जो पाठीचा कणा आहे तो एकदम स्ट्रेट ठेवून बसायचं. अगदीच ऑलवेज ही सवय आपल्याला आपण लावून घ्यायची की आपलं बॉडी पोस्चर हे नेहमी प्रॉपर असायला हवं.
त्यानंतर काय आहे, रेग्युलर एक्सरसाइज. एक्सरसाइज एक्सरसाइज एक्सरसाइज. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की एक्सरसाइज छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक्सरसाइज करणं हे फार गरजेचं आहे. तर रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मेडिटेशन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. गेट इनफ स्लीप. होतं काय ना, मसल पेन, एन्झायटीमुळे आपल्याला झोपच येत नाही, पण आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मेडिटेशन, एक्सरसाइज या गोष्टीचा वापर करून आपल्याला आपली स्लीप, काम स्लीप घेणं गरजेचं आहे. आपल्याला शांत झोप घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खूप पाणी प्यायचं आहे. खूप पाणी प्या, भरपूर पाणी प्या. फ्रीमध्ये मिळतं पाणी, विकत घ्यायची गरज नाही आहे. किंवा ऑइल आहे, मेडिसिन्स आहे, हे सगळं विकत घेण्यापेक्षा जे फ्रीमध्ये आपल्याला पाणी मिळतंय, भरपूर पाणी प्या. आणि ते पण एकदम गटगट गटगट नका पिऊ, ते शांततेनं पाणी प्या. त्यामुळे सुद्धा तुमचा मसल पेन नक्कीच कमी होईल. आणि जर मसल पेन फारच असेल तर हिटिंग शॉवर, म्हणजे गरम पाण्याचा शॉवर घ्या, गरम पाण्याने आंघोळ करा, किंवा हिटिंग वॉटर पॅडचा यूज करा. आईस पॅक पण यूज करू शकता, किंवा त्या गरम पाण्याच्या बॅग्स येतात त्यासुद्धा तुम्ही काही प्रमाणात आपला पेन कमी करण्याचा, सिव्हिअर पेन आहे, आपला खूप पेन होतोय, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. एक्सरसाइजमध्ये स्ट्रेचिंग करा, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मसल पेन कमी होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहा, लोकांच्या सानिध्यात जा, पॉझिटिव्ह विचार करा आणि हॅपी लाईफ एन्जॉय करा. म्हणजे आपल्याला जे वाटतं ना की अरे बापरे, मला मसल पेन झाला म्हणजे मला खूप काहीतरी मोठा आजार झाला, आणि बरेचदा डॉक्टरांकडे आपण जातो. काही डॉक्टरसुद्धा आपल्याला घाबरवतात, सगळेच नाही. मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही आहे की तुम्हाला ऑस्टिओआर्थोसिस झालेला असेल, तुम्हाला तुमच्या हाडातलं कॅल्शियम झालं असेल, कमी व्हिटॅमिन डी झालं असेल, पण चेक केल्यावर बरेचदा ते नॉर्मल असतं, तरी आपल्याला मसल पेन होतो. तर तो मसल पेन हा एन्झायटीमुळे होतो. आणि ते एकच बॉडी पार्ट आपलं पेन करत नाही, दुखत नाही. तर कधी हात दुखतो, तर कधी शोल्डर दुखतं, तर कधी मान दुखतं. इन शॉर्ट मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं की जे काही आपल्याला मसल पेन होतो त्याला एक सायकोलॉजिकल बाजू पण त्याची आहे की सायकोलॉजिकल आपण टेन्शनमध्ये असतो, मेंटल स्ट्रेसमुळं एन्झायटी आपली वाढलेली असते, आणि त्या एन्झायटीमुळे सुद्धा आपल्याला मसल पेन होतो. आणि डॉक्टर्स हे तुम्हाला विचारतात, ज्यावेळी तुम्ही फर्स्ट टाइम जाता तेव्हाच तुम्हाला ते विचारतात की तुम्ही सगळे चेकअप केल्यावर की तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे का, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. बी फ्रँक त्यांना जे काय असेल ते सांगा. आणि घरच्या घरी आपला मसल पेन कमी करण्यासाठी या टिप्सचा नक्कीच वापर करा. आणि हे माझं शेवटचं, प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं काय होईल की मी मॅक्झिमम मी डेली या अल्टरनेट डे व्हिडिओ अपलोड करत असते, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. कारण बरेचदा असं होतं की नाही तुम्ही तर बरेच दिवसाचे व्हिडिओज अपलोड केलेला नाही, पण तसं नाही आहे. मी थोडं दिवाळीच्या वॅकेशनमुळं थोडी माझी गॅप पडली होती, बट मी अल्टरनेट डे, रेग्युलर जरी झालं नाही तरी अल्टरनेट डेट मी व्हिडिओ अपलोड करते. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हे आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहे ज्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा, नुसतं बघू नका, तर त्यातल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. आणि आपले नियर अँड डिअर्स, फ्रेंड्स, नातेवाईक, रिलेटिव्स यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.